So next point is advantages of HVDC or EHVAC. म्हणजे HVDC हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट ट्रान्समिट करण्याचे ऍडव्हान्टेजेस काय ओव्हर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशनचे. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण बघू शकतो वन बाय वन. फर्स्ट आहे चीप इन कॉस्ट. दॅट मीन्स युअर HVDC इज चीपर इन कॉस्ट. आता कॉस्ट चीपर काय येणार आहे याच्यामध्ये, तुम्हाला माहिती आहे HVDC मध्ये आपण 2 कंडक्टर यूज करतो, as it requires only 2 conductors while AC requires 3 conductors. आता 3 कंडक्टर रिक्वायर्ड आपल्या AC मध्ये AC पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी. therefore cost for the material that is used for conductor किंवा जे इन्सुलेशन साठी किंवा कंडक्टर साठी जे मटेरियल यूज करणार आहे त्याची कॉस्ट काय येणार आहे, ऑब्विसली AC मध्ये जास्त येणार आहे ऍज कम्पेअर टू युअर HVDC. सो दिस इज युअर फर्स्ट पॉइंट. नेक्स्ट आहे आपला सेकंड पॉइंट. याच्यामध्ये आहे स्किन इफेक्ट. ठीक आहे. सो आपण स्टडी केलं होतं स्किन इफेक्ट विच इज प्रेझेंट इन केस ऑफ AC. AC मध्ये स्किन इफेक्ट प्रेझेंट असतो. तर स्किन इफेक्ट म्हणजे काय ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. स्किन इफेक्ट नथिंग बट जे आउटर जो कंडक्टर आहे त्या कंडक्टरच्या आउटर सरफेस मधनं मॅक्सिमम करंट फ्लो होतो ऍज कम्पेअर टू इनर पोर्शन, किंवा जो त्याचा सेंटर पोर्शन असतो त्याच्यातनं करंट फ्लो होत नाही ऍज कम्पेअर टू सेंटर पोर्शन. आउटर पोर्शन मधनं करंट जास्त किंवा मॅक्सिमम फ्लो होतं, विच इज नथिंग बट युअर स्किन इफेक्ट विच इज प्रेझेंट इन AC. स्किन इफेक्ट आपल्या AC मध्ये प्रेझेंट असतो, विच इज ऍबसेंट इन केस ऑफ DC. DC मध्ये काय होतं, एंटायर जो करंट आहे विच इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर अ क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द कंडक्टर. म्हणजे इन केस ऑफ DC, सपोज आपण जर DC अज्युम केला, ठीक आहे, सपोज हा एक कंडक्टर आहे आणि हा सेकंड कंडक्टर. या फर्स्ट कंडक्टर मधनं आपण AC करंट पास केला, किंवा फर्स्टली आपण DC अज्युम करू, याच्यातनं आपण DC पास केला आणि यातनं आपण AC पास केला. ठीक आहे. तर DC पास केल्यानंतर काय होतं, या कंडक्टर मध्ये हा जो करंट आहे, ठीक आहे, जो DC करंट आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतो. म्हणजे प्रत्येक पोर्शन मधनं सेम करंट युनिफॉर्मली फ्लो होतो. ठीक आहे. तो करंट इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर अ क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द कंडक्टर इन केस ऑफ DC. बट इन केस ऑफ AC मध्ये काय होतं, हा जो करंट आहे तो कंडक्टरच्या सरफेस मधनं मॅक्सिमम फ्लो होतो. म्हणजे जी करंट डेन्सिटी आहे ऍट अ सरफेस इट इज मॅक्सिमम. सॉरी, करंट डेन्सिटी इज मॅक्सिमम ऍट अ सरफेस ऑफ द कंडक्टर, आणि यातनं सेंटर पोर्शन मधनं करंट फ्लो होत नाही. ठीक आहे. सो विच इज नथिंग बट युअर स्किन इफेक्ट. हा तुमचा स्किन इफेक्ट AC मध्ये प्रेझेंट असतो, DC मध्ये ऍबसेंट असतो. म्हणजेच लॉसेस कमी असतात. स्किन इफेक्ट मुळे होणारे लॉसेस इन केस ऑफ DC इज ऍबसेंट. ठीक आहे. सेकंड आहे बेटर ट्रान्समिशन इफिशियन्सी. तर ट्रान्समिशन इफिशियन्सी म्हणजे काय, जे तुमच्या आउटपुट पॉवर भेटते, ठीक आहे, आउटपुटला जी पॉवर भेटते डिवाइडेड बाय इनपुट विच इज नथिंग बट युअर इफिशियन्सी. आणि याच्यामध्ये 2 कंडक्टर आहेत. ठीक आहे. इन केस ऑफ DC वी आर युझिंग ओनली 2 कंडक्टर्स. ठीक आहे, 2 कंडक्टर यूज केलेले आहेत. दॅट्स वाय जो तुमचा रेझिस्टन्स आहे, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स ऑफ दॅट लाईन इज लेस ऍज कम्पेअर टू AC. दॅट्स वाय रेझिस्टन्स कमी आहे, त्यामुळे I2R लॉसेस, म्हणजे जे तुमचे लॉसेस होणार आहेत कंडक्टर मध्ये ते काय असणार आहेत, कमी असणार आहेत. ऍज लॉसेस आर लेस, लॉसेस कमी आहेत, दॅट्स वाय युअर ट्रान्समिशन इफिशियन्सी इज बेटर. ठीक आहे. लॉसेस कमी आहेत, दॅट्स वाय ट्रान्समिशन इफिशियन्सी काय बेटर आहे इन केस ऑफ HVDC. नेक्स्ट आहे लोअर व्होल्टेज रेग्युलेशन. आता रेझिस्टन्स कमी, ठीक आहे, रेझिस्टन्स कमी आहे, दॅट्स वाय व्होल्टेज ड्रॉप, जो IR ड्रॉप होणार आहे तो काय असणार आहे, कमी असणार आहे. ठीक आहे. IR ड्रॉप म्हणजे काय, लाईन मध्ये जो व्होल्टेज ड्रॉप होणार आहे तो कमी असणार आहे. ऍज व्होल्टेज ड्रॉप इज लेस युअर रेग्युलेशन इज बेटर. ठीक आहे. युअर रेग्युलेशन इज बेटर म्हणजे काय, लोअर व्होल्टेज रेग्युलेशन, म्हणजे विच इज नियर टू द 0. ठीक आहे. जेवढं तुमचं व्होल्टेज रेग्युलेशन कमी तेवढी इफिशियन्सी काय असणार आहे, ऑब्विसली ट्रान्समिशन लाईन इफिशियन्सी ग्रेटर असणार आहे. इथे तुमचा व्होल्टेज ड्रॉप कमी असणार आहे, दॅट्स वाय युअर इफिशियन्सी व्होल्टेज रेग्युलेशन इज गेट इम्प्रूव्ड. व्होल्टेज रेग्युलेशन काय होणार आहे, इम्प्रूव्ह होणार आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे याच्यामध्ये लाईन लोडिंग.
नेक्स्ट पॉइंट इज लाईन लोडिंग. ठीक आहे, आता लाईन लोडिंग म्हणजे काय, जो काही तुमच्या ट्रान्समिशन लाईन वरती लोड आपण कनेक्ट करणार आहे. फॉर एक्झाम्पल सेंडिंग एंड पासून सेंड केलं, ट्रान्समिशन लाईन ला सप्लाय दिलाय, ट्रान्समिशन लाईन पासून सबस्टेशनला सप्लाय गेलेला आहे किंवा सबस्टेशन मध्ये कनेक्शन आहे, आणि सबस्टेशनला जो आपण लोड कनेक्ट करणार आहे. ठीक आहे, सो सबस्टेशनला लोड कनेक्ट करणार आहे, इनडायरेक्टली तुमच्या ट्रान्समिशन लाईन वरती लोड येणार आहे किंवा लोड कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे, जे परमिसिबल लोडिंग असणार आहे तुमच्या ट्रान्समिशन लाईन मध्ये, ते एसी मध्ये लिमिटेड असणार आहे किंवा एसी मध्ये एसी हॅज परमिसिबल लोडिंग कॅपॅसिटी. म्हणजे एसी ट्रान्समिशन लाईनची कॅपॅसिटी असते, सर्टन कॅपॅसिटीच्या पुढे गेलं तर ओव्हरलोडिंग होणार आहे आणि ट्रान्समिशन लाईन डॅमेज होणार आहे. सो इन केस ऑफ एसी देर इज सर्टन लिमिट, तिथे एक लिमिट असतं तुमच्या लोडिंगचं, म्हणजे लाईन लोडिंग म्हणजेच काय, लोड कनेक्ट करण्याचं एक लिमिट असतं. ठीक आहे, बट इन केस ऑफ डीसी ट्रान्समिशन लाईन देर इज नो लिमिट ऑफ लोडिंग. ठीक आहे, त्याच्यामध्ये लोडिंग किंवा सडनली लोड इन्क्रीज केला तरी काही जास्त काही तुमच्या ट्रान्समिशन लाईन वरती इफेक्ट होणार नाही. बट इन केस ऑफ एसी ट्रान्समिशन लाईन, जर लोड इन्क्रीज केला सर्टन लिमिटच्या पुढे, देन युअर ट्रान्समिशन लाईन मे बी डॅमेज. ठीक आहे, सो विच इज युअर लाईन लोडिंग. नेक्स्ट आहे ऍब्सेन्स ऑफ चार्जिंग करंट. ठीक आहे, आता याच्यामध्ये इन केस ऑफ लॉंग ट्रान्समिशन लाईन, लॉंग ट्रान्समिशन लाईन म्हणजे काय, ज्यावेळेस तुमची ट्रान्समिशन लाईनची लेंथ 200 किलोमीटर किंवा 300 किलोमीटर पेक्षा जास्त होते, तुमचा चार्जिंग करंट. ठीक आहे, चार्जिंग करंट म्हणजे काय, तुमचा जो कॅपॅसिटन्स फॉर्म होतो. ठीक आहे, दोन ट्रान्समिशन लाईन मध्ये किंवा दोन कंडक्टर मध्ये, तो चार्जिंग करंट तुमच्या लॉंग ट्रान्समिशन लाईन मध्ये इन केस ऑफ एसी इट इज प्रेझेंट. ठीक आहे, एसी ट्रान्समिशन लाईन मध्ये तो चार्जिंग करंट प्रेझेंट असतो. म्हणजे कॅपॅसिटर जो चार्जिंग करंट आहे आपण लॉंग किंवा मीडियम ट्रान्समिशन लाईन मध्ये अज्युम केलं होतं, विच इज मॅक्सिमम इन केस ऑफ लॉंग ट्रान्समिशन लाईन. जो चार्जिंग करंट आहे तो मॅक्सिमम असणार आहे इन केस ऑफ लॉंग ट्रान्समिशन लाईन. बट इन केस ऑफ डीसी, ठीक आहे, डीसी मध्ये तुमचा चार्जिंग करंट हा ऍबसेंट असणार आहे और चार्जिंग करंट 0 असणार आहे, विच इज इन केस ऑफ HVDC ट्रान्समिशन लाईन. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. नेक्स्ट इज लेस कोरोना लॉस. ठीक आहे, आता कोरोना लॉस म्हणजे काय, ज्यावेळेस आपण ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज इन्क्रीज करतो. ठीक आहे, सडनली इन्क्रीज केल्यानंतर, व्होल्टेज इन्क्रीज केल्यानंतर जे तुमचं ट्रान्समिशन लाईनचे कंडक्टर आहे त्याच्या सराउंडिंगला एक व्हायोलेट कलरचा ग्लो तयार होतो अलॉंग विथ फॉर्मेशन ऑफ हिसिंग नॉइज. ठीक आहे, विच इज नथिंग बट युअर कोरोना लॉस, विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी. म्हणजे फ्रिक्वेन्सीची डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केली तर तुमचा कोरोना लॉस इन्क्रीज होणार आहे. आता तुमच्या एसी मध्ये, ठीक आहे, एसी ट्रान्समिशन लाईन मध्ये आपली फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्ज, म्हणजे तिथे लॉसेस असणार आहेत, कोरोना लॉसेस असणार आहेत. बट इन केस ऑफ डीसी फ्रिक्वेन्सी किती असणार आहे, ऑब्विसली डीसी मध्ये फ्रिक्वेन्सी 0 असणार आहे, देअरफॉर देर इज नो कोरोना लॉस. ठीक आहे, डीसी मध्ये कोणताही कोरोना लॉस नसतो. नेक्स्ट आहे याच्यामध्ये ग्रेटर रिलायबिलिटी. ठीक आहे, आता रिलायबिलिटी म्हणजे काय, रिलायबिलिटी नथिंग बट युअर कंटिन्युटी ऑफ सप्लाय. ठीक आहे, वेदर युअर पॉवर सप्लाय इज रिलायबल और नॉट. आता याच्यामध्ये रिलायबिलिटी नथिंग बट कंटिन्युटी ऑफ सप्लाय. आता बायपोलर डीसी ट्रान्समिशन लाईन मध्ये, बायपोलर म्हणजे काय, तिथे दोन पोल तयार होतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, विच इज नथिंग बट युअर बायपोलर. ठीक आहे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, नथिंग बट युअर बायपोलर लाईन. द बायपोलर ट्रान्समिशन इज मोर रिलायबल दॅन युअर 3 वायर और 3 फेज एसी ट्रान्समिशन लाईन. जी 3 फेज एसी ट्रान्समिशन लाईन असणार आहे किंवा 3 वायर ट्रान्समिशन लाईन असणार आहे, विच इज मोर बायपोलर लाईन इज मोर रिलायबल. मोर रिलायबल म्हणजे काय, त्याच्यामध्ये कंटिन्युटी ऑफ सप्लाय मेंटेन केलं जातो, मेंटेन ठेवला जातो, जेणेकरून 3 फेज 3 लाईन मध्ये काही डिस्टर्बन्सेस आले किंवा फॉल्ट आला, विच डिस्टर्ब्स रिलायबिलिटी. ठीक आहे, 3 फेज एसी लाईन काय होते, डिस्टर्ब करते रिलायबिलिटी म्हणजे कंटिन्युटी ऑफ सप्लाय. बट इन केस ऑफ युअर बायपोलर डीसी लाईन विच इज मोर रिलायबल दॅन युअर एसी लाईन. ठीक आहे, आता याच्यामध्ये बायपोलर म्हणजे काय ते आपल्याला डिटेल मध्ये नंतर बघायचं आहे. ठीक आहे, आणि मोनोपोलर आणि होमोपोलर अशा 3 टाईपचे डीसी लाईन आहेत, मोनोपोलर, होमोपोलर आणि बायपोलर. हे डिटेल मध्ये आपल्याला नंतर स्टडी करायचं आहे. एवढंच लक्ष ठेवा, बायपोलर इज मोर रिलायबल दॅन युअर एसी ट्रान्समिशन लाईन. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना. ऍडव्हान्टेजेस ऑफ युअर HVDC ओव्हर EHVAC.
सो नेक्स्ट पॉइंट इज लिमिटेशन्स ऑफ HVDC सिस्टम. जसे याचे ऍडव्हान्टेजेस आहेत तसे याचे लिमिटेशन्स म्हणजे डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. ठीक आहे. सो विल सी वन बाय वन. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे आपला पॉवर कॅनॉट बी जनरेटेड इन फॉर्म ऑफ DC. म्हणजे आपण DC जनरेट करू शकतो बट दॅट मच व्होल्टेज आपण जनरेट करू शकत नाही. जर आपला DC 11 kV जनरेट करायचं आहे, 17.5 kV जनरेट करायचं आहे. सो DC मध्ये जनरेशन इट इज डिफिकल्ट इन केस ऑफ DC जनरेशन. DC जनरेट करू शकतो बट इट इज डिफिकल्ट इन केस ऑफ DC. म्हणजे जेवढा आपण लार्ज अमाऊंट ऑफ पॉवर जनरेशन हे तुमचं डिफिकल्ट आहे इन केस ऑफ DC. दॅट्स वाय आपण AC मध्ये जनरेट करतोय. ठीक आहे. पॉवर जनरेशन कॅनॉट बी जनरेटेड इन फॉर्म ऑफ DC. नेक्स्ट आहे स्विचेस. स्विचेस म्हणजे काय, जे आपण स्विचेस यूज करतो किंवा जे आयसोलेटर्स यूज करतो किंवा सर्किट ब्रेकर्स यूज करतो, त्यांचं डिझाईन हे कॉम्प्लिकेटेड असतं इन केस ऑफ DC सिस्टम. म्हणजे DC सर्किट ब्रेकर, DC स्विचेस किंवा आयसोलेटर्स जे आपण डिझाईन आहे विच इज कॉम्प्लिकेटेड. देन नेक्स्ट आहे व्होल्टेज कॅनॉट बी स्टेप अप और स्टेप डाऊन. इन केस ऑफ DC आपण स्टेप अप स्टेप डाऊन करू शकतो का, नाही, विच इज इझिली इन केस ऑफ AC. म्हणजे AC मध्ये आपण इझिली स्टेप अप करू शकतो किंवा स्टेप डाऊन करू शकतो विथ द हेल्प ऑफ ट्रान्सफॉर्मर. बट इन केस ऑफ DC आपण ट्रान्सफॉर्मर यूज करू शकतो का, नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे खूप इम्पॉर्टंट आहे कॉस्ट ऑफ DC ट्रान्समिशन. DC ट्रान्समिशन सिस्टमची कॉस्ट आहे. कॉस्ट म्हणजे कशाची असणार आहे, तुमचं कन्व्हर्टिंग स्टेशनची. म्हणजे तुमचं रेक्टिफायर स्टेशन आहे त्याच्यामध्ये थायरिस्टर यूज केलेले आहेत, जे रेक्टिफायर स्टेशन आहे किंवा इन्व्हर्टर स्टेशन आहे, जे आपण इन्व्हर्टर स्टेशन मध्ये जे SCR यूज केलेले आहेत, जे थायरिस्टर यूज केले आहेत, त्याची कॉस्ट खूप जास्त असते ऍज कम्पेअर टू युअर AC सबस्टेशन. जे AC सबस्टेशन आहे किंवा AC ट्रान्समिशन सिस्टम आहे त्याची कॉस्ट खूप जास्त असते ऍज कम्पेअर टू AC. बट इन केस ऑफ लॉंग डिस्टन्स म्हणजे 500 किलोमीटर किंवा 600 किलोमीटर पेक्षा जास्त जर ट्रान्समिट करायची झाली, विच इज युअर DC इज बेनिफिशियल. म्हणजे मोर दॅन 500 किलोमीटर साठी तुमची HVDC सिस्टम ही तुमची बेनिफिशियल असते, जेणेकरून तुमचे जे लॉसेस आहेत, DC मध्ये लॉसेस कमी असतात ऍज कम्पेअर टू AC. ते लॉसेस ओव्हरकम करतात तुमच्या कॉस्टला. ठीक आहे. इन केस ऑफ लॉंग ट्रान्समिशन लाईन मोर दॅन 500 किलोमीटर, म्हणजे 500 किलोमीटर पेक्षा जास्त जर ट्रान्समिशन लाईन इन्स्टॉल करायची झाली तर आपण DC प्रेफर करणार आहे. लेस दॅन 500 किलोमीटर असेल तर आपण AC प्रेफर करणार आहे. का, कारण जर डिस्टन्स कमी असेल तर DC ची कॉस्ट खूप जास्त असते इन्स्टॉल करण्यासाठी. आपण लॉंग डिस्टन्स साठी HVDC प्रेफर करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे याच्यामध्ये आपला रेक्टिफायर यूज्ड ॲज अ कन्व्हर्टिंग स्टेशन ॲज हार्मोनिक्स. ठीक आहे. आता हार्मोनिक म्हणजे काय, इंटिग्रल मल्टिपल ऑफ युअर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे जी आपली AC वेव्हफॉर्म असते. ठीक आहे. आता इथे आपण बघू शकतो, सपोज आपली नॉर्मल AC वेव्हफॉर्म आहे. तर याच्यामध्ये काय होतं, डिस्टॉर्शन्स येतात. ठीक आहे. डिस्टॉर्शन म्हणजे काय, व्हॅरिएशन, सडन व्हॅरिएशन येतात. सडन व्हॅरिएशन याच्यामध्ये येतात. सो विच इज नथिंग बट युअर हार्मोनिक. या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मध्ये जे व्हॅरिएशन्स येतात विच इज नथिंग बट हार्मोनिक. सडन डिस्टॉर्शन हे तुमच्या नॉन लिनियर लोड किंवा नॉन लिनियर करंटमुळे ऑकर होतात. आता नॉन लिनियर लोड म्हणजे काय, ते तुमचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस कोणते आपण यूज करणार आहे कन्व्हर्टिंग स्टेशन मध्ये, तुमचे थायरिस्टर यूज करणार आहे. ठीक आहे. जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस यूज केले त्या केसमध्ये हार्मोनिक प्रोड्यूस होतात. हार्मोनिक्स म्हणजे काय, तुमचे इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे सडन व्हॅरिएशन येणार प्युअर वेव्ह फॉर्म मध्ये. ही तुमची प्युअर वेव्ह फॉर्म आहे, ती डिस्टॉर्ट होणार, म्हणजेच काय, व्हॅरिएशन येणार त्याच्यामध्ये, विच इज वन टाइप ऑफ लॉस. हे एक टाइपचा लॉस आहे, हे तुमच्या DC मध्ये येत असतं. ठीक आहे. दीज आर सम लिमिटेशन्स और डिसएडव्हान्टेजेस ऑफ HVDC सिस्टम. ठीक आहे. सो इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना.